नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज सध्या जर परिस्थिती पाहिली गेली, श्रावणबाळ योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना असो, या योजनेच्या पगारी गेल्या 5 महिन्यापासून नाही आहेत। खूप जण वाट पाहत आहेत की माझी पगार पडली का, माझी पगार पडली का। मी स्वतः डोळ्याने पाहतोय, भरपूर संजय गांधी निराधार असो, वृद्धपकाळ योजनेचे पैसे असो, श्रावणबाळ योजनेचे पैसे असो, या पगारी का थांबल्या, या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कुणाला मिळालेलं नाही। तर त्या प्रश्नाचं उत्तराचं एक थोडीशी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे। ते तुम्हाला समजून जाईल लागलीच। खूप वृद्ध लोकांच्या, ज्येष्ठ लोकांच्या, ज्या विधवा महिला आहेत, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, यांचं पूर्ण डीबीटी झालंय, आधार लिंक झालंय, KYC झाली आहे, तरी पण पगार येत नाहीत। काय कारण आहे यामागचं? तर सर्व लाभार्थ्यांना माझं एक सांगणं आहे, तुमच्या पगारी 5-5 महिने झाले नाहीत। अख्ख्या महाराष्ट्रात ही ओरड चालू आहे, परंतु का होत नाहीत पगारी याची माहिती संजय गांधी निराधार ऑफिसमध्ये गेल्यानंतरही सांगितली जात नाही। प्रत्येक म्हातारे माणसं आज बघतोय मी तहसीलमध्ये, संजय गांधी निराधारच्या ऑफिसमध्ये रीग लावली आहे की साहेब माझी 2 महिने झाले पगार नाही, 3 महिने झाले पगार नाही, 4 महिने झाले पगार नाही। आता एक लाभार्थ्यांना एक थोडंसं माझं निवेदन आहे की राज्य शासन सध्या स्क्रुटिनीचा प्रकार चालू केलेला आहे। संजय गांधी निराधार योजनेची स्क्रुटिनी चालू आहे, श्रावणबाळ योजनेची स्क्रुटिनी चालू आहे, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेची स्क्रुटिनी चालू आहे। यामध्ये पाहिलं जात आहे की सध्या हे लाभार्थी योग्य आहेत की नाही। खूप जणांच्या संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या पगार उचलणाऱ्या महिला आहेत किंवा ज्या विधवा महिला आहेत, त्या विधवा महिलांच्या पगारी चालू आहेत। काही जणांच्या पडलेत, काही जणांच्या पडत नाही आहेत, परंतु श्रावणबाळ योजनेचे पैसे येत नाहीत। थोडं लक्ष देऊन पहा, श्रावणबाळ योजनेचेच पैसे जास्तीत जास्त आलेले नाहीत। संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेत, दिव्यांग लोकांचे पैसे येत आहेत, विधवा महिलांचे पैसे काही महिलांचे येत आहेत, परंतु जे श्रावणबाळ योजनेमध्ये लाभार्थी आहेत त्यांचे पैसे सध्या जास्तीत जास्त लोकांचे थांबलेले आहेत। त्यांचेच पैसे काय येत नाहीत याचा पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगतो। श्रावणबाळ योजना, त्या योजनेमध्ये 65 वर्ष पूर्ण केलेले लाभार्थीच लाभ घेऊ शकतात श्रावणबाळ योजनेमध्ये। परंतु खूप जणांनी आधार कार्ड यामध्ये वयात वाढ करून डुप्लिकेट आधार कार्ड तयार करून पगारी चालू केलेले आहेत। तर त्यांचं आधार व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे। संजय गांधी निराधार योजनेमध्ये DRDचं प्रमाणपत्र असो, त्या प्रमाणपत्रात DRDचं प्रमाणपत्र ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे याचं व्हेरिफिकेशन चालू आहे। दिव्यांगाच्या ज्याच्या बंद आहेत, दिव्यांग लोकांचं जे अपंग सर्टिफिकेट असते ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे त्याची स्क्रुटिनी चालू आहे। अजून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना या 2 योजनेच्या पैशामध्ये दिव्यांगाचे वेगळे, दिव्यांगाचे पैसे सध्या पडत आहेत। संजय गांधी निराधार योजनेमध्ये काही विधवा महिलांचे पैसे पडत आहेत तर काहींचे पडत नाहीत, तर जास्तीत जास्त पैसे श्रावणबाळ योजनेचे पैसे पडत नाहीत। श्रावणबाळ योजनेमध्ये जे जुने लाभार्थी आहेत त्यांनी त्या अगोदर जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत का ते परत घेऊन फ्रेश करण्यासाठी स्क्रुटिनी करत आहे। या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत सध्या, कारण राज्य शासन कुठल्याही बोगस लाभार्थीला आता पैसे देण्याच्या मनस्थितीत नाही आहे। सर्व चेकिंग होईल, जे डुप्लिकेट आधार कार्ड करून केलेत, डुप्लिकेट सर्टिफिकेट देऊन केलेत, या सर्व गोष्टीची स्क्रुटिनी सध्या चालू आहे।
ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये स्क्रुटनी चालू आहे त्या पद्धतीने संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेमध्ये ही स्क्रुटनी चालू आहे. या स्क्रुटनी पूर्ण होताच तुमचा आधार लिंक असेल, DBT लिंक असेल किंवा KYC असेल तर तुम्हाला पगार पडण्यास काही हरकत नाही. अजून एक गोष्ट, सध्या तहसीलमध्ये रीग लागली आहे लाभार्थ्यांची की तिथे गेल्यानंतर ते काय म्हणतात, आधार कार्ड द्या, बँक पासबुक द्या, परत सर्टिफिकेट द्या DRDचं सर्टिफिकेट ज्यांना आहेत आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी नेऊन द्या. मग मी त्यांना विचारला, प्रश्न केला की सर तुम्ही DRDचं प्रमाणपत्र मागताय, आधार कार्ड मागताय, परत बँक पासबुकची एंट्री द्या. अहो दादा, 1500 पडते, 1300 पडते सांगूनही ते ऐकत नाहीत. तरी ते काय म्हणतात की आम्हाला एंट्री द्या की तुम्ही श्रावणबाळ योजनेमध्ये आहात की संजय गांधी निराधार योजने. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींची स्क्रुटनी सध्या राज्य शासन करत असून राज्य शासन आर्थिक स्थिती लावण्याच्या बेतात आहे. कुठल्याही डुप्लिकेट लाभार्थ्याला लाभ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व बाबी तपासल्यानंतर तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या की तुमच्या पगार पडायला काहीही हरकत नाही. तरी पण जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनी डायरेक्ट आपलं तहसील ऑफिस गाठा. तहसील ऑफिसमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, परत आधार सीडिंग असलेली कॉपी काढा, कोणत्या बँकेला सीडिंग आहे, परत बँक पासबुकची एंट्री मारा की तुम्हाला पगार किती पडते त्याच्यामध्ये त्यांना दिसावं. हे सर्व डॉक्युमेंट द्या. ते डायरेक्ट तुम्ही गेल्यानंतर आपले डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशन करतील डायरेक्ट, कारण ते सिरियलनं व्हेरिफिकेशन करत आहेत. तरी तुम्ही डॉक्युमेंट देऊन जर गेलात तर तुमचं काम लवकर होईल. तुम्ही गेल्यानंतर सोबत मोबाईल न्या. जो आधार लिंक मोबाईल आहे तो मोबाईल सोबत न्यायला विसरू नका. तो मोबाईल न्या, त्यावर OTP येईल. OTP ते चेक करून पुढची प्रोसेस पूर्ण करशील व तुमची सुरळीतपणाने पगार चालू होईल. या गोष्टी आहेत, त्यामुळे काही गोष्टीला वेळ लागत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सध्या निधीचा प्रॉब्लेम आहे आणि तो निधी त्यांनी लाडकी बहीण योजनेलाही वळवला असल्याच्या काही बातम्या येत आहेत. त्याही गोष्टीमध्ये तथ्य असेल, पण आपलं काम आहे की तहसीलमध्ये जाऊन सर्व डॉक्युमेंट पोच करून आपलं सर्व व्यवस्थित आहे का चेक करा. वेळ घालवू नका. प्रत्येकाने तहसीलपर्यंत पोचून आपलं काय चुकलं आहे का चेक करा. सगळं व्यवस्थित असेल तर निवांत बसा, पगार येऊन जाईल. परंतु तरी पण प्रत्येकाने आपली काही चूक घडली आहे का, चूक काय राहिली आहे का प्रॉब्लेम असेल तर तिथे जाऊन चेक करा. तुम्ही तिथे त्यांनी दाखवितील का प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करशील, का नसेल तर तुमची पगार पडून जाईल म्हणून सांगतील. त्यामुळे हीच अपडेट प्रत्येक श्रावणबाळ योजना असो, दिव्यांग असो अथवा संजय गांधी निराधार विधवा असो, सर्वांनाही माहिती द्यायची होती की ज्यांची पगार आलेलीच नाही अजून 4-4 महिने 3-3 महिने तटलेले, असं एक भेट तहसीलला संजय गांधीचं जे ऑफिस आहे पगारीचं त्या ऑफिसमध्ये जाऊन भेट द्या. काय प्रॉब्लेम आहे ते चेक करा. ते प्रॉब्लेम सॉल्व करून मग जर काय चूक असेल तर ते सॉल्व करतील किंवा एखादा डॉक्युमेंट मागितले तर ते डॉक्युमेंट द्या, तरच तुम्हाला पुढची पगार पडू शकते. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा.